नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामध्ये येणाऱ्या पावडरीबद्दल। आता जर बघितलं तर हे क्लायमॅटिक कंडिशन्स पावडरी मिल्ड्यूसाठी पण फार सुटेबल आहे। कारण होतंय काय, सकाळची ह्युमिडिटी, दुपारचं ऊन, जर ह्या गोष्टी जर बघितल्या तर ह्या गोष्टी फार पोषक आहेत पावडरी मिल्ड्यूसाठी। आज जर बघितलं तर द्राक्षातल्या बागा ज्या आहेत त्या बागा वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत। काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी बेरीची साईज ही 10 ते mm पर्यंत गेलेली आहे। तर ह्या mm पर्यंत गेल्यानंतर इथं जर आता पावडरीचं जर इन्फेक्शन झालं तर डायरेक्टली आपल्या यील्डवरती त्याचा इम्पॅक्ट होतो। आणि जर समजा आपला यील्डवरती इम्पॅक्ट कसा होतो, कारण की जसं सगळ्यांना माहिती आहे की जर पावडरी मिल्ड्यू आल्यानंतर मण्यांवरती एक निशाण राहतात, त्याचे सिम्पटम्स तसेच राहतात, तिथं तो काळेपणा दिसतो। आणि त्यामुळे काय होतं, मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू फार कमी होती। जिथं आपल्याला रेट चांगले मिळणार असतात तिथं रेट आपल्याला लगेच कमी मिळतात, रेट आपल्याला चांगले मिळत नाहीत। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की द्राक्षाचं पीक हे 1 वर्षाचं पीक आहे आणि ह्या पिकामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो। आपण घरी मुलांनी जर आपल्याला काही खायला मागितलं तर त्याला पैसे आणून आपण तिथं पैसे घालवत नाहीत, पण आपण एखादं नवीन मॉलिक्यूल कुठलं आलंय का मार्केटमध्ये ते मॉलिक्यूल घेऊन येण्यासाठी आपण पैसे घालवतो। असा हा द्राक्ष बागायतदार असतो। त्यामुळं आपल्याला आपलं द्राक्ष बाग वाचवणं फार इम्पॉर्टंट आहे। आणि आपल्याकडं आता जर सध्या बघितलं तर क्लायमॅटिक कंडिशन्स बिलकुल चांगल्या नाही आहेत। अवकाळी पाऊस होतोय सगळीकडं, सोलापूर असू दे, नाशिक असू दे, सांगली असू दे। तर ह्या ठिकाणी पावसामुळं बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागायतदार हा संकटात आहे। आणि त्याचबरोबर ह्या वातावरणामध्ये डावणी बरोबर पावडरी येण्याच्या पण शक्यता खूप जास्त आहेत। कारण की पाऊस पडून गेल्यानंतर जी धग तयार होते, ह्या धगीमुळं पावडरी मिल्ड्यूचे सिम्पटम्स खूप मोठ्या प्रमाणात येतात। तर पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स पण आपण वापरू शकतो। ह्याच्यामध्ये पोटॅशियम जे आहे ते पावडरी मिल्ड्यूसाठी खूप चांगलं काम करतं, झाडामध्ये खूप चांगली ताकद देतं। त्याचबरोबर जर बघितलं तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंजीसाइड्स, बायोलॉजिकल्स, बॉटॅनिकल्स, पेस्टिसाइड्स अवेलेबल आहेत। जर बघितलं तर द्राक्षामध्ये डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपल्या बागा असतात किंवा मनुके तयार करणारे सांगलीमध्ये बऱ्याच बागा असतात। तर त्याच्या वेळेस तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग दॅट तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे फंजीसाइड्सचे शेड्यूल तुम्हाला ठेवावं लागतील। जसं तुमची बाग किती दिवसामध्ये गेली आहे तुम्हाला माहीत असेल तर अकॉर्डिंग दॅट तुम्हाला मग तिथं बायोलॉजिकल्स किंवा बॉटॅनिकल पेस्टिसाइड्सचा वापर करा। जर तुमची बाग जर एक्सपोर्टसाठी नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फंजीसाइड्स अवेलेबल आहेत, त्यांचा पण तुम्ही वापर करू शकता आणि आपली बाग वाचू शकता। ही पावडरी मिल्ड्यू येताना पटकन आपल्याला जोपर्यंत तो स्पोरुलेट होत नाही तोपर्यंत आपल्याला पावडरी मिल्ड्यू आला कळत नाही। पावडरी मिल्ड्यू जेव्हा येतो तेव्हा तो कसा येतो, तो पानांवरती कशा प्रकारचे सिम्पटम्स दाखवतो, बेरीवरती कशा प्रकारचे सिम्पटम्स दाखवतो, ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात। जेव्हा पावडरी येतो तेव्हा आपल्या पानांवरती पहिल्यांदा तेलगट असा एक डाग दिसतो। जेव्हा डावणी येतो तेव्हा डावणी येताना येलो कलर दिसतो त्याच्या पहिल्यांदा, आणि मग नंतर ह्यांचे जे काही स्पोरुलेशन्स आहेत, जी पावडरी ग्रोथ आहे ती दिसते। तर डावणीमध्ये आणि पावडरीमध्ये हा मेन सिम्पटम्स आहे। जेव्हा तुम्ही पान थोडंसं टिल्ट करून बघताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की हा ऑइली स्पॉट त्याच्यावरती आलाय। तो ऑइली स्पॉट आलाय म्हणजे तो आपला पावडरीचं प्रायमरी इन्फेक्शन आहे। कारण की तुम्हाला लगेच पावडरी फॉर्म दिसतो ते म्हणजे लेट झालेलं असतं, म्हणजे ते खूप इन्फेक्शन वाढल्यानंतर ते स्पोरुलेशन दिसतंय आता आपल्याला। प्रायमरी स्टेज म्हणजे आता सुरुवात होती ते म्हणजे तेलगट स्पॉट असतो तो। तर तसं तुम्ही थोडंसं आयडेंटिफिकेशन करा। मला माहिती आहे की प्रत्येक शेतकरी द्राक्षाचा हा खूप हुशार आहे, त्याला पूर्ण कळतं कसं निरीक्षण करायचं आहे, कसे सिम्पटम्स बघायचे, काय बघायचे। तरी पण ज्या शेतकऱ्यांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे त्या शेतकऱ्यांबद्दल मी ही माहिती देते। तर सगळेजण प्रॉपर आपल्या बागेवरती सिम्पटम्स चेक करा, कारण की सिम्पटम्स स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही। इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा आपला रोग असतो त्यावेळेसच कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बायोलॉजिकल्सनी, बॉटॅनिकल्सनी एक्सपोर्टवाले आपला बाग वाचू शकतात। आणि मनुके असू दे किंवा डोमेस्टिकला असू दे तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उघडे आहेत त्यांच्यासाठी, तर ते वापरून आपली बाग वाचवा। थँक्यू सो मच, धन्यवाद। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।